Namaskar. From 9th standard, mathematics second. Today's our topic is quadrilateral, and from quadrilateral today we are going to see some theorems related to quadrilaterals, means related to rectangle, squares, rhombus. Okay. From textbook page number 67. Properties of rectangle, rhombus and square. आपल्याला यामध्ये असे काही थेरम पाहिजे ज्याच्यामुळे रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर यांच्या प्रॉपर्टीज आपण त्या प्रूव्ह करू शकतो. मग ते थेरम कोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीने कसे पाहिजेत त्यासाठी हा आजचा आपला व्हिडिओ आहे. तर सी, फर्स्ट थेरम इज diagonals of rectangle are congruent. See here. Diagonals of rectangles are congruent. जर इथे फिगर मध्ये पहा, ABCD हा एक रेक्टँगल आहे आणि याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी पहिलं काय असतं, गिवन मध्ये काय दिलंय, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. येस, एवढंच दिलेलं आहे, तेच लिहिलं आपण. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. त्यानंतर टू प्रूव्ह डायगोनल AC कॉन्ग्रुएंट डायगोनल BD. डायगोनल AC म्हणजे हा कॉन्ग्रुएंट आणि BD म्हणजे हा कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट काय दाखवायचे आपल्याला, इक्वल दाखवायचे. मग प्रूफ साठी कम्प्लीट द प्रूफ बाय गिव्हिंग सुटेबल रिझन. आपल्याला प्रूफ कम्प्लीट करायचं आहे. आता मी इथे तुमच्या प्रूफचे पॉईंट सांगतो कोणकोणते आहेत यामध्ये. प्रूफ यामध्ये काय करायचं, दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ट्रायंगल यांनी सांगितल्याप्रमाणे ADC इन ट्रायंगल ADC अँड अनदर ट्रायंगल कोणता घ्यायचा, DAB. आता सर्वात अगोदर हे दोन ट्रायंगल का सिलेक्ट केले किंवा हेच दोन ट्रायंगल का घेतले, कोणतेही दोन ट्रायंगल घेतले तरी आपल्याला काढता येणार आहे. पण यामध्ये जे ट्रायंगल सिलेक्ट करायचे ते कसे केले ते समजून घ्या. मी काय केलं, ट्रायंगल सिलेक्ट करताना ADC हा AD आणि C ट्रायंगल म्हणजे हा ट्रायंगल घेतला. हा एक ट्रायंगल घेतला, त्यामध्ये एक डायगोनल आलेला आहे आणि दोन साइड्स आलेले आहे, बरोबर. मग दुसरा डायगोनल्स आणि दोन्ही साइड्स येणारा आणखीन कोणता येईल, तर दुसरा डायगोनल्स आणि दोन्ही साइड येणारा असा ट्रायंगल घ्यायचा आहे. म्हणून मी दुसरा कोणता घेतला, DAB म्हणजे मी घेतलेला हा ट्रायंगल हा आहे. दुसरा घेतलेला DA आणि B हा ट्रायंगल आहे. आता या दोन ट्रायंगल मध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा पहिला पॉइंट येईल, AB कॉन्ग्रुएंट DC. फिगर मध्ये पहा, दोन सारख्या मार्कने दाखवलेत. हा पहिला पॉइंट येईल, AB कॉन्ग्रुएंट DC. ही कॉमन साइड आहे. AD ही दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे. AD ही ADC मध्ये पण येते आणि DAB या दोन्ही ट्रायंगल मध्ये येते. ती कॉमन म्हणून ती कॉमन झाली. आणि त्यानंतर म्हणजे हा अँगल, हा जो इथलचा अँगल आहे हा 90 आहे आणि हा D अँगल आहे तो पण 90 आहे. म्हणजे आपल्याला मिळालं साइड अँगल साइड. म्हणजेच इथे दिलेले SAS टेस्टने हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट येतात. आणि हे एवढंच प्रूफ आहे. याच्यानंतर फक्त एका वाक्यामध्ये आपल्याला ते प्रूफ मिळतं का ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आल्यानंतर मग त्यांचा AC आणि BD हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि याला रिझन लिहायचं CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता यामध्ये बुकमध्ये काय दिलं नव्हतं आणि आपल्याला काय लिहायचंय ते पहा. आता बुकमध्ये प्रूफमध्ये त्यांनी
कंप्लीट करायला सांगितलं, म्हणजे ट्रायंगल एडीसी आणि डीएबी मध्ये अगोदर साईड्स घ्या. कोणती साईड्स घेणार मी? पहा, साईड एडीसी मधली साईड घ्यायची अगोदर, ती डीसी कॉन्ग्रुएंट साईड ए बी. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. याला रिझन काय येईल? रिझन येईल अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, ह्याला रिझन. दुसरा पॉइंट कोणता येणार मी? अँगलचा. अँगल इथे मी असे लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल ADC इक्वल टू मेजर ऑफ अँगल DAB, आणि रिझन इज इच 90, कारण रेक्टँगल आहे दिलेलं आहे, म्हणजे इच 90 अँगल असणार याचा. आणि थर्ड कॉमन साईड, साईड AD कॉन्ग्रुएंट साईड AD म्हणा किंवा DA म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. याला रिझन असेल कॉमन साईड. आणि यानंतर मग हे सेंटेन्स येईल, कोणतं? ट्रायंगल ADC कॉन्ग्रुएंट साईड ट्रायंगल DAB, रिझन येईल SAS टेस्ट, आणि त्यानंतर डायगोनल. एवढं सोपं प्रूफ होतं. फक्त 2 ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. फक्त ट्रायंगल कोणते सिलेक्ट करायचे हे महत्वाचं. यामध्ये ट्रायंगल सिलेक्ट करताना दोन्ही डायगोनल येतील पूर्ण आणि एक साइड कॉमन येईल, असेच 2 ट्रायंगल सिलेक्ट करायचे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण त्यानंतरच्या प्रूफकडे वळूया. नंतरचा नेक्स्ट प्रूफ पाहूया. डायगोनल्स of square are congruent. Diagonals of square are congruent. Right, given to prove and proof for theorem. यांनी हे सगळं आपल्यावर सोडलंय का स्क्वेअरचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, आपण फिगर सांगा बरं, फिगर कशी येऊ शकते? आता यासाठी मी फिगर अगोदर काढतो. का एक स्क्वेअर घ्यायचा, ओके. हा स्क्वेअर, या स्क्वेअरचे डायगोनल्स दाखवायचे आपल्याला. डायगोनल्स घेऊया जे कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी सांगितलंय. हा एक डायगोनल्स, दिस इज अनदर वन. दोन्ही डायगोनल्स घेतले. आता प्रूफ मध्ये गिवन मध्ये काय येणार? गिवन मध्ये जे फिगर मध्ये दिसतं ते गिवन मध्ये असतं. फिगर मध्ये मला एक स्क्वेअर दिसतो ज्याला नाव नाहीये, मी नाव देतो इथे ABCD. मग मी इथे लिहिणार क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. हे आलं गिवन. त्यानंतर टू प्रूव्ह दॅट, याशिवाय दुसरं काही दिसत नाही. डायगोनल्स असतातच, ते लिहिण्याची गरज नाही. टू प्रूव्ह दॅट मध्ये येईल, त्यांनी सांगितले डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच डायगोनल AC कॉन्ग्रुएंट डायगोनल BD. आता डायगोनल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, आणि यासाठी मला एक सांगायचं आहे का मी आता काय बोलतात नाव हे केले. आपल्याला जो पहिला चॅप्टर पहिलं होतं डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आणि डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट,
हे दोन्हीसाठी प्रूफ सेमच येणार आहे. आता यामध्ये सुद्धा मी ABC हा एक ट्रायंगल पहा, हा ट्रायंगल पहा, ABC म्हणजे हा ट्रायंगल चूज करणार आणि दुसरा करणार BAD. आलं लक्षात? आणि त्यानंतर ते दोन्ही सेम रेक्टँगल मध्ये दाखवलेत ना, त्याच पद्धतीने हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि त्यानंतर सेम तेच रिझन आहे. खूप सोपं आहे, हे व्यवस्थित समजून घ्या आणि काढा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी 2 ट्रायंगल घ्यायचे. जर आपण यासारखेच नावं दिले, फॉर एक्झाम्पल इथे मी नावं थोडीशी चेंज करतो म्हणजे तुम्हाला आणखीन प्रूफच सेमच होऊन जाईल. इथे नाव दिलं, इथे दिलं B, C आणि D. तर या ठिकाणी प्रूफसाठी सेम हेच प्रूफ येईल. याचं जे प्रूफ पाहिजे आपल्याला, यासाठी जे प्रूफ पाहिजे हे प्रूफ म्हणजे सेम हे प्रूफ आहे. त्यानंतर हेच लिहायचं इथपर्यंत, इथे प्रूफ येणार याचं. ओके, गॉट इट. नाउ लास्ट वन, लास्ट theorem. See here, diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. Perpendicular bisector of each other. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर हे जे काही दिलेलं आहे, हे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय याचा अर्थ समजायला पाहिजे का. जर 2 सेगमेंट एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील ना, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी असते, ही आणि ही अशा 2 बाजू सारख्या असतात आणि या इथे 90चा अँगल असतो, याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात. कधी कधी फक्त बायसेक्टर असतात, परपेंडिक्युलर नसतात. कधी कधी परपेंडिक्युलर पण असतात आणि बायसेक्टर. मग आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवायचं आहे. यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टरची एक प्रॉपर्टी आहे जी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अशी प्रॉपर्टी सांगते का, पहा, एक सेगमेंट तुम्हाला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल दिस सेगमेंट इज A and this is B. AB segment is there. And या AB सेगमेंटचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे असं समजा, जो आपण अशा पद्धतीने दाखवतोय मी. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, फॉर एक्झाम्पल नेम ऑफ दिस इज PQ. तर परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी एक थेरम होता आपल्याला, जो आपण या प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलाय. तो थेरम सिंपल एवढंच एक सांगतो का, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर मी कोणताही पॉईंट घेतला, कोणताही एक पॉईंट घेतला, कोणताही, इफ वी टेक एनी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा पॉईंट घेतला, याचं नाव घेतलं मी T. तर हा पॉईंट हा या सेगमेंट पासून म्हणजे A पासून T पर्यंतचं डिस्टन्स आणि B पासूनचं T पर्यंतचं डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स सारखे असतात. म्हणजे हे जरी 5 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा 5 सेंटीमीटर असतं. म्हणजेच आपल्याला बायसेक्टर थेरम जो आहे, बायसेक्टर प्रॉपर्टी जी आहे ती अशी सांगते का, इफ एनी पॉइंट ऑन बायसेक्टर इज इक्विडिस्टन्स द एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट और एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट, हे इक्विडिस्टन्स असतं. कोणताही पॉईंट घ्या, इथालचाही पॉईंट घेतला आणि मी जसं हे 2 जोडले, असं इथालचा पॉईंट, तरी पण हे आणि ही बाजू सेम येते. आणि याच थेरमचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, पाहूया कसा केलाय वापर, तो व्यवस्थित समजून घेऊया. सी
diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. Given quadrilateral EFGH is a rhombus. हा rhombus आहे. And diagonal EG is perpendicular bisector of HF. EG is perpendicular bisector of HF and HF is perpendicular bisector of EG. हे दोन पॉइंट आपल्याला प्रूव्ह करायचे. प्रूफ एकदम सोपं आहे. पहा, सेगमेंट EF कॉन्ग्रुएंट सेगमेंट EH, EF आणि EH कॉन्ग्रुएंट आहे. GF आणि GH कॉन्ग्रुएंट आहे. आता हे चारही रोम्बस म्हणजे चारही साईड कॉन्ग्रुएंट असतात की नाही, त्यांनी फक्त या दोन दोनच्या जोड्या कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलं तर हे गिवनच आहे, कारण रोम्बस दिलेला आहे. गिवनमध्ये रोम्बस दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे रिझन गिवन येणार आणि हे दोन्ही पॉईंट आपण लिहू शकतो. आता हे दोन्ही सारखे झाले म्हणजेच आपला जो बायसेक्टर थेरम आहे, प्रॉपर्टी आहे, ही इथे प्रूव्ह होते. पहा, एव्हरी इथे दिलेली आहे, एव्हरी पॉइंट which is equidistant from end points of segment is on the perpendicular bisector of segment. Point E and G are perpendicular bisector of HF. One and only one line passes through two distinct points. The line EG is the perpendicular bisector of HF. Diagonal EG is perpendicular bisector of HF. हे एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. एकच लाईन जाऊ शकते ना परपेंडिक्युलर बायसेक्टर, ते सांगितलं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, हेच आपण उलट्या पद्धत म्हणजे याचा कॉन्व्हर्स पण तो सिमिलरली शब्द टाकला तर दुसरी लाईन पण त्याचा बायसेक्टर हे दाखवू शकतो. आणि एवढं सोपं प्रूफ आहे, फक्त प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर थेरम वापरलेला आहे आणि इथं प्रूव्ह केलेलं आहे. ओके, आता यांनी आपल्याला सांगितलं राईट प्रूफ ऑफ डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता डायगोनल्स हे इथे दाखवले मी स्क्वेअरचे आणि हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी सांगतो का हाच थेरम प्रूव्ह करू शकतो की नाही. हेच थेरम आहे. हां, सेम डिस्टन्स इक्वी डिस्टन्स, कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे, म्हणजे बी हा पॉइंट ए आणि सी पासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजेच हा बायसेक्टरवर आहे. तसंच डी हा पॉइंट सुद्धा इक्विडिस्टन्स आहे, त्यामुळे तो पॉइंट जो आहे तो बायसेक्टर आहे. सिमिलरली वी कॅन शो एडी इज AC इज अ बायसेक्टर, त्यामुळे हे काय अवघड नाही. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. डायगोनल्स ऑफ रोम्बस इज बायसेक्ट इज अपोजिट अँगल. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी काय लागतं पहा. रोम्बसची फिगर आपल्याला या ठिकाणी दिलेलीच आहे, आपण त्यावरून मी तुम्हाला समजून सांगतो. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. याचा मिनिंग असा होतो का हा जो अँगल आहे, इथे जो अँगल तयार होतो, हा अँगल आणि हा अँगल सारखा आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता हे प्रूव्ह करण्यासाठी तर हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. यासाठी आपल्याकडे एकच पॉइंट आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे पहा, आता या दोन ट्रायंगलमध्ये कोणता ट्रायंगल, इथे उदाहरणार्थ मी जर नाव O दिलं तर FOG आणि HOG मध्ये ही साईड कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल 90चा आहे, बरोबर. आणि रोम्बस असल्यामुळे ही साईड आणि ही साईड पण कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच हायपोटेनियस साईडने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येतील आणि त्यामुळे दोन्ही अँगल म्हणजे CACTने हे आपल्याला दाखवता येईल. मी जे बोललोय ते व्यवस्थित समजून घ्या. हायपोटेनियस साईड टेस्टने ते दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा आणि त्यानंतर ते दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट दाखवून CACT त्याला रिझन द्या. हा थेरम प्रूव्ह होईल. सिमिलरली बाकीचे करून दाखवायचे. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट, हाच प्रूफ इथे यासाठी लागू करायचा, तोच प्रूफ. आता मी तुम्हाला सांगेल सर्वांना काय, हा थेरम मी समजून सांगितला, यासोबत तुम्हाला बाकीचे थेरम पण कसे, आजचं तुमचं असा स्टडी करा का हे थेरम व्यवस्थित मन लावून वाचा आणि जे प्रूव्ह करायला सांगितले ना ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे.
मी पुस्तकातलं जे बेसिक आहे ते घेतोय, ज्याची तुम्हाला गरज आहे, आणि मी जे सांगतोय त्यावेळेस काय विचार करायचा असतो, कशा पद्धतीने जायचं असतं हे पॉईंट सांगत असतो. त्यामुळे हे कॉन्सन्ट्रेटली आणि सिरियसली अटेंड करा. ठीक आहे. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतोय. तुम्ही ते थेरम लिहिताल, पाहताल, त्यामधले येणाऱ्या शंका, काही डाऊट्स आले तर मला विचारताल. आज आपण इथे थांबूया. लेट अस स्टॉप हिअर.